नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। ती राहुल सोबत 5 दिवस राहिली आणि नंतर घरी परतली। जावयासह पळून गेलेल्या सासूच्या पतीचा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। आता ह्या पतीने नेमका खुलासा काय केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसेच CA मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। काही दिवसांपूर्वी होणाऱ्या जावयासह सासू फरार झाल्याची बातमी समोर आली होती। या प्रकरणी आता दररोज नवीन खुलासे होत आहेत। दरम्यान पळून जाण्यापूर्वी ती राहुलच्या घरी 5 दिवस राहिली होती असे समोर आले आहे। जावई आजारी असल्याचे कारण पतीला महिलेने सांगितले होते, यामुळे त्यांना भेटायला जात असल्याचे तिने सांगितले। पण तेव्हा कोणीही काहीही विचार केला नव्हता की ती परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी जावयासह पळून जाईल। आता असा खुलासा त्या महिलेच्या पतीने केलेला आहे। सध्या दोघेही फरार आहेत। पोलिसांना यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही। त्यांचे शेवटचे लोकेशन उत्तराखंडमधील रुद्रपूर जवळ सापडले। महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की 1 मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की तिचा भावी जावई राहुलच्या घरी जात आहे, कारण तो आजारी आहे। जितेंद्रला वाटले की त्याची पत्नी फक्त त्याची तब्येत विचारण्यासाठी जात आहे, पण वास्तव काही वेगळंच निघालं। ती 5 दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली होती। 5 दिवसांनी ती महिला गावी परतली, पण राहुल सोबत आली होती। राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर तो निघून गेला। त्यावेळी कोणालाही या दोघांवर काहीही संशय आला नाही, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी मात्र दोघंही एकत्र पळून गेले। महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली। उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये राहुल काम करत होता, हे दोघांचे शेवटचे लोकेशन होते, पण पोलिसांना अजूनही त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही। दोघांचेही फोन बंद असल्याचे दिसून येत आहे। हे प्रकरण मांद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावचे आहे। जितेंद्र कुमार यांचे कुटुंब येथे राहते। घरी बायको आणि मुलगी आहे। मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुल याच्यासोबत ठरले होते। लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या, पण लग्नाच्या 9 दिवस आधी नवरा मुलगा त्याच्या होणाऱ्या सासू सोबत पळून गेलेला आहे आणि ह्या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसला नाही, तरीही हेच सत्य आहे। तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।